भाऊ, तुम्ही आता एक मोठ्या नारायणगाव शहराचे प्रमुख आहात. अनेकदा जनहितासाठी कदाचित शाब्दिक चकमक पण उडाली असेल. आज साहेबांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा? नाही, दोन गोष्टी आहेत. साहेबांची माझी पहिली भेट झाली ती पण मी केस घेऊन आलो. मी साहेबांना काही बुके घेऊन आलो नव्हतो. साहेबांना पहिल्याच दिवशी साहेब रुजू झाले आणि मी एक केस घेऊन आलो. साहेबांची ते आमची ओळख त्याच दिवशी झाली. साहेबांनी पण सांगितलं, माणुसकीला धरून जी काही कामं करावी लागतील ती आपण करू, पण कायद्याला धरून करू. आणि त्या माध्यमातून अनेक वेळा काम करण्याचा योग येतोय. साहेबांच्या माध्यमातून खूप वेळा असं झालं की जरी एखाद्या गोष्ट बसत नसली तर ती बसवायची कशी, सर्वसामान्य लोकांना न्याय कसा द्यायचा, किंवा सर्वसामान्य लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल याच्यासाठी काम करणारे साहेब मी अनेक पाहिले. त्यामध्ये मग कैलासवासी थोरात साहेब असतील, मुजावर साहेब असतील, आपले API गोरड साहेब असतील, खूप सारे साहेब आणि त्यांच्याच ताते साहेब असतील, त्यांच्याच पंक्तीत मला वाटतं शेजार साहेब सुद्धा आहेत. नारायणगावला एक मात्र चांगलं आहे की प्रत्येक वेळेस येताना जे साहेब येतात, आता त्यांच्या खरं तर कार्यकाळात यात्रा झाली, अत्यंत शांतपणे झाली. 3 इलेक्शन झाली, तिन्ही इलेक्शन अत्यंत शांतपणे झाले. हे कधी होतं की जेव्हा तुमचं आणि इथल्या सगळ्या स्थानिक लोकांचं एकमेकांशी बॉन्डिंग असतं, त्याच वेळेस या गोष्टी शक्य होऊ शकतात. कारण एखादं पाऊल साहेबांनी सांगितल्यानंतर ऐकायला लागते आमच्यासारख्या माणसाला, आणि आम्ही पण सांगितलं तर साहेब सुद्धा एखादं पाऊल. आता आपल्या मला वाटतं खोडद रोडचा संघर्ष होता, साहेबांनी सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आपण चर्चा करू. या पद्धतीने ते काम चालू आहे. म्हणजे हे सगळं होत असताना सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचं काम साहेबांच्या माध्यमातून होतंय, आणि हे असंच काम त्यांच्या हातून होत राहू. जोपर्यंत हे काम त्यांच्या हातून होत राहते तोपर्यंत आमचा त्यांचा संघर्ष होणार नाही. ज्या दिवशी हे काम आम्हाला वाटेल की हे होणार नाही, त्या दिवशी आमचा त्यांचा संघर्ष चालू होईल. मला वाटतं साहेबांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांना खरं तर साहेब ह्या सगळ्या याच्यामध्ये रात्रभर काम करणं, रात्रभर दमणं, जेवण वेळेत न मिळणं, या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतो. मला वाटतं त्यांनी ते जपावं ही, आणि आई मुक्ताईचरणी एवढीच प्रार्थना आहे की त्यांचं आयुष्य हे दीर्घायुष्य हो आणि त्यांच्या हातून अनेक सर्वसामान्य लोकांची कामं हो, ही सदिच्छा व्यक्त करतो. नारायणगाव परिसरात आता तुम्ही आहात, पाटील सर आहेत, बागाशील आहेत, यश शिगोड सर आहेत, हे सगळ्या मान्यवरांच्या वतीने, किंवा इथं आले आमचे सूरज भाऊ, हेमंत भाऊ आहे, राजू भाऊ आहेत, महेंद्र आहे, तौशिफ आहे, भाऊ आहे, या सगळ्यांच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाणी साहेब. एक राहिलं, लोकांनी कोर्ट कचेरीत पण गेलं पाहिजे इथं राजभवन